नाव सचिन भाऊंच पहा गाजते जगभर नाव सचिन भाऊंच पहा गाजते जगभर नाव सचिन भाऊंच पहा गाजत जगभर नाव सचिन भाऊंच पहा गाजत जगभर आहे सचिन भाऊंचे विशाल कर्तृत्व विशाल कर्तृत्व आहे विशाल कर्तृत्व कर्तृत्वाला साधे हे कुशल नेतृत्व कुशाल नेतृत्व कुशाल नेतृत्व सदा लढत राहिले नाविसावा क्षणभर सदा लढत राहिले नाविसावा क्षणभर नाव सचिन भाऊंचे पहा गाजते जगभर नाव सचिन भाऊंचे पहा गाजते जगभर नाव सचिन भाऊंचे पहा गाजत जगभर नाव सचिन भाऊंचे पहा गाजत जगभर कामगारांच्या मुलांना दिला विविध रोजगार कामगारांच्या मुलांना दिला विविध रोजगार त्यांच्या कुटुंबियासाठी झाले तारणहार त्यांच्या कुटुंबियासाठी झाले तारणहार कामगारांना दिधली पहा मायेची पाखर कामगारांना दिधली पहा मायेची पाखर नाव सचिन भाऊंच पहा गाजते जगभर नाव सचिन भाऊंच पहा गाजत जगभर नाव सचिन भाऊंच पहा गाजत जगभर अध्यक्ष म्हणून काम करीत राहिले काम करीत राहिले गिरणी कामगारांचे हित नेहमी पाहिले अहो अध्यक्ष म्हणून काम करीत राहिले गिरणी कामगारांचे हित नेहमी पाहिले देणी दिलीत मिळवून होती थकीत आजवर देणी दिलीत मिळवून होती थकीत आजवर नाव सचिन भाऊंच पहा गाजते जगभर नाव सचिन भाऊंच पहा गाजत जगभर नाव सचिन भाऊंच पहा गाजत जगभर कामगारांच्या मुलांना दिला विविध रोजगार
रोजगार दिला विविध रोजगार त्यांच्या कुटुंबियासाठी झाले तारणहार. झाले तारणहार झाले तारणहार कामगारांना दिधली पहा मायेची पाखर. कामगारांना दिधली पहा मायेची पाखर. नाव सचिन भाऊंच पहा गाजते जगभर. 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 हो गिरणी गावचा हा नेता आम्हाला भला कणखर. गिरण गावाचा हा नेता आम्हाला भला कणखर. नाव सचिन भाऊंच पहा गाजते जगभर. 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 आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या ठिकाणी. भाऊंच्या अभिनंदनासाठी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आहे. आपण शिस्त पाळायची आहे प्लीज. सर्वांना विनंती आहे, सर्वांच्या शुभेच्छा. त्यांच्या समवेत आमच्या ऐश्वर्या ताईजी या ठिकाणी उपस्थित झाले. कोणी या ठिकाणी सन्माननीय भाऊ मिलिंद देवराज साहेब, नरेंद्र राणेजी, विनंती करणार आमचे सन्माननीय माजी नगरसेवक समाधान सरवणकरजी, आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. ढोल ताशा या ठिकाणी बंद करायचं. त्याच नंतर सन्माननीय आमच्या नगरसेविका विनिता दत्ता नरवणकरजी, प्लीज विनिताताई आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. हां, माजी नगरसेवक हारून खानजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं सुद्धा स्वागत. या ठिकाणी आपण स्वागत करतोय. आणि तर या त्याचप्रमाणे धानोवर आमचे मच्छिंद्रजी, आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. प्रशांत गवतजी आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. संतोष तेलवणीजी या ना. या ठिकाणी आपण भाऊंच्या या नागरिक सत्कार सोहळ्याला उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय आमचे खासदार मिलिंद देवराज साहेब यांचं स्वागत करतील श्री रिनवाल लाड, बाळा सावर्डेकर, किरण गावडेजी, सचिन साळवीजी, विनोद खोब्रागडे, प्रीतम साळवीजी यांना विनंती. आपण केलं या ठिकाणी स्वागत करूया आपण मिलिंद देवराज साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन. त्याचप्रमाणे आमचे दत्ता नरवणकर साहेब आहेत, या ठिकाणी विनीत ताई आहेत. ह्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी ऐश्वर्याजी आहेत, समाधान सरवणकर, ही सर्व आमची वरळीची पदाधिकारी या ठिकाणी आहेत. आपलं स्वागत. एक बरं वाटलं सुंदर या ठिकाणी. प्रथमतः या सर्व मान्यवरांचं आणि भाऊंचं आपण जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. गुड. या ठिकाणी हा घ्या ना, मिलिंद देवराज यांचं स्वागत करूया. शाखा समन्वयक आपल्या सर्व रुणाल लाड, बाळे सरवडकर, किरण गावडे, सचिन साळवी, विनोद खोब्रागडे, प्रीतम साळवीजी या.
मित्रांनो, भाऊंची कारकीर्द सर्वांना माहितीच आहे, पण 1993 साली सुरुवात झाली, जी कामगार चळवळीतून राष्ट्रीय मिल मजदूर संघटना भाऊंची सुरुवात झाली. त्यानंतर या वरळी शिवडी विधानसभेचे आमदार म्हणून 1999, 2004, 2009 महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून आणि त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र विधानसभेचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार जाहीर झाला. 2008-09 जवळजवळ 150 कंपनीचं प्रतिनिधित्व करताना अगदी महाराष्ट्र, गुजरात आणि भारतीय स्तरावर भाऊंनी आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या चळवळीच्या माध्यमातून कामगार देण्याचा न्याय केला. वरळीला एक ग्लोबल वरळी आणि चांगल्या वरळीला या ठिकाणी अनेक कार्यक्रम हाती घेतले, सामाजिक, शैक्षणिक. यामध्ये सुद्धा संगीताताईंचं आणि भाऊंचं सुद्धा मोठं योगदान वरळीसाठी. आणि नुकताच त्यांची महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापतीपदी नेमणूक झाली. त्याबद्दल आपण सर्वजण आणि मी भाऊनी आणि मिलिंद देवराज साहेबांनी सांगितलं आहे, सर्वांच्या शुभेच्छाचा स्वीकार भाऊ या ठिकाणी शेवटपर्यंत करणार आहेत. कोणी गडबड करू नये, कोणी गोंधळ घालू नये, ही विनंती आहे, नम्र विनंती आहे. सचिन भाऊ आयर यांची होती. आणि फक्त दोन बघा, भाऊंनी सांगितलं हां या ठिकाणी स्वागत करतील भाऊंचं आपण लोकप्रतिनिधी म्हणून. आणि लोकप्रतिनिधी पण आलेत, त्यांना बोलू नंतर. आपल्या वरळीतील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक आहेत ते हां या ठिकाणी राजन्ना आसमजी, रहीम काजीजी. तत्पूर्वी मिलिंदजी आपण स्वागत करायचं भाऊंचं पुष्पगुच्छ देऊन. हां जयराम तातू सकपाळे, गणेश कांबळेजी, सतीशजी चव्हाण, रत्नाकर शेट्टीजी आणि कामगार प्रतिनिधी. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, गडबड गोंधळ करू नका. व्यासपीठावरती आलेले सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी झालेली आहे. खास करून ज्यासाठी आपण आलेलो आहोत, सर्व धर्म समभाव हे ब्रीदवाक्य सचिन भाऊने आपल्या जीवनामध्ये बाळगलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आज समाजातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते सचिन भाऊ विधान परिषदेमध्ये उपसभापती झालेत, त्याबद्दल त्यांचं स्वागत आज या ठिकाणी करत आहे सिनियर सिटीजन्स. भाऊंना त्यांचा आशीर्वाद सातत्याने मिळालेला आहे. राजकारणामध्ये मिळालेल्या योग्य संधीचं सोनं करून स्वतःचा आत्मसन्मान व जनतेच्या कल्याणासाठी हाच उदात्त हेतू ठेवून सन्माननीय सचिन भाऊ आयर यांनी विधान परिषदेमध्ये उपसभापती म्हणून घेतलेला आहे. त्यांचा मागे त्यांचा हेतू हाच आहे की तळागाळातील गोरगरीब जनतेचं माझ्या हातून काम व्हावं, लोकांना न्याय मिळावा, ह्यासाठीच भाऊने आपल्यासाठी उपसभापतीपद घेतलेलं आहे. मित्रांनो, भाऊने आपली राजकीय कारकीर्द 1999 सालापासून सुरू केली आणि त्यामध्ये त्यांनी 3 वेळा आमदार, गृहनिर्माण राज्यमंत्री आणि त्याबरोबर 7 ते 7 खात्याची पदं भाऊंनी लीलया पार पाडली. आणि ही पार पडत असताना वरळीतील जनतेशी त्यांची जी नाळ होती ती कधीही तुटू दिलेली नाही. वरळीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. आपल्या सर्वांना माहीत असेल की सचिन भाऊंनी आपल्या निधीतून सर्व जाती धर्माचे प्रार्थना स्थळं सुशोभितकरण केलेले आहेत. मग ते साई मंदिर असू द्या, हनुमान मंदिर असू द्या, बुद्ध विहार असू द्या, मस्जिद असू द्या, चर्च असू द्या, या सर्व साऊथ इंडियनच्या लोकांचे आपले देवी देवतांचे मंदिर असू द्या, सर्व भाऊने आपल्या फंडातून या ठिकाणी त्यांना योग्य त्याचा न्याय केलेला आहे. या ठिकाणी भाऊंच्या बद्दल आपण बोलायला गेलं तर खूप मोठी लिस्ट आपल्याकडे आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की भाऊंनी कामगार क्षेत्रामध्ये देखील RMSच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. वरळीमध्ये वॉटर मीटर, गटर किंवा SRचे प्रकल्प, BDSचे प्रकल्प, पाण्याचा प्रश्न असे विविध क्षेत्रामध्ये भाऊने आपल्या सर्वांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून माननीय भाऊंनी आणि संगीताताई वहिनींनी लोकांना गरजू लोकांना
गरीब लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. त्या ठिकाणी विविध स्तरातून लोक दामोरी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आपलं योग्य ते मार्गदर्शन घेतात. मी फक्त एवढंच सांगेन भाऊंच्याबद्दल, एक फक्त किस्सा सांगतो आणि माझं भाषण थांबवतो. बच्चे लोग खेल रहे थे, उनके हाथों से भारत का नक्शा फट गया. पिताजी गुस्साए और बोले भारत का नक्शा जोड़ के दो. बच्चों ने कोशिश की लेकिन भारत का नक्शा जुड़ा नहीं. तब फिर पिताजी गुस्साए और बोले भारत का नक्शा जोड़ो, लेकिन उनको जोड़ नहीं पाए. बाजू में दादाजी बैठे थे, उन्होंने कहा बेटा वो भारत का नक्शे के पीछे जो इंसान की प्रतिमा है उसको जोड़ो, भारत का नक्शा आपोआप जुड़ जाएगा. असे आमचे भाऊ सचिन भाऊ आहेत. सर्वांना जोडून घेणारे, सर्व धर्म समभाव या सर्वांना एकत्र करणारे. आज या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये एका दिवसामध्ये आम्ही लोकांना सांगितल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये एवढे लोक या ठिकाणी आले आहेत. मी माय बाप जनतेचं सचिन भाऊंच्या वतीनं हार्दिक नतमस्तक होतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे, आता लोक या ठिकाणी भेटायला थांबलेत, आपण ज्या ठिकाणी गर्दी केली, हात जोडून विनंती आपल्या सगळ्यांना थोडं या ठिकाणी प्रिमाइसेस मोकळा करा. यानंतर विभागाध्यक्ष सन्माननीय दत्ताजी नरवणकर साहेब या ठिकाणी संबोधित करतील. दत्ताजी नरवणकर साहेब. या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या आमच्या सर्वांचे हिंदू उदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून या महाराष्ट्राचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब, आपले सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी, आणि आज ज्यांचा सत्कार आहे ते सत्कारमूर्ती सचिनजी भाऊ, आणि खास करून त्यांचा उल्लेख करावा ते आपले खासदार मिलिंदजी देवरासाहेब, आणि व्यासपीठावर असलेले सर्व सहकारी, माझे मित्र, नगरसेवक, माजी नगरसेवक, विभाग प्रमुख आणि सर्व पदाधिकारी. मी काय भाषण करण्यासाठी आलेलो नाही आहे. मी फक्त आज या ठिकाणी फक्त एक दोनच शब्द सांगणार आहे, कारण आपल्या सर्वांना माहिती असेल माननीय सचिन भाऊचं ऑफिस आणि माझं ऑफिस आजूबाजूला होतं. मग ते कसं नातं असेल ते आता तुम्ही ओळखा. म्हणून मंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा या संपूर्ण महाराष्ट्रावर 24 तासापैकी जवळजवळ 17 ते 18 तास काम करत असताना मी प्रेरित होऊन ज्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून या वर्ली विभागामध्ये रखडलेले झोपडपट्टीचे जे प्रश्न होते ते अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांना सांगितलं, भाऊ मला हमेशा टोमणे मारायचे, अरे राजा तुमची सत्ता आहे, थोडं लक्ष दे. आणि खरोखरच भाऊंचे जे शब्द माझ्या हमेशा हृदयामध्ये राहिलेत, आणि म्हणून आज हा मोठा एवढा समुदाय या ठिकाणी उपस्थित झाला आहे. हेच भाऊ आपण काय कमवलं, तर हे सर्व जे कमवलंय तुम्ही हे सर्व कमवलंय हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज या ठिकाणी मी पाहिलं अनेक लोक अनेक पक्षामध्ये आहेत, पण भाऊ आपलं एक प्रेम वेगळं आहे, ते आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे, काय आपण सांगत होतो की या ठिकाणी 3 आमदार आणि 1 खासदार असे असताना या टायमाला जर आम्ही आमचं वर्लीकरांचं भाग्य समजतो, कारण या महाराष्ट्र राज्याचे कुठलं पद मिळालं, उपसभापती पद मिळालं, या आपण वर्लीकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि खास करून मिलिंद देवरा साहेब, मला माहिती आहे
आम्ही 2000ची निवडणूक आम्ही जरी विरोधात लढलो असलो तरी पण 2000ला आपण जे निवडून आलात त्याच्यामध्ये भाऊंचा सिंहाचा वाटा होता हे पण सर्वांनी विसरू कमी नाही. खरोखरच 2009ला आपण गेलात, मला माहित नव्हतं, मी आपल्याला ओळखत नव्हतो, बाबांचं नाव होतं, पण तुम्ही गल्ली बोलामध्ये म्हणजे कांबळे नगर, विपी नगर, मार्कंडेश्वर नगर या छोट्या छोट्या या गल्ल्यामध्ये जे जाऊन काम केलं ते मिलिंद देवरा साहेब खरोखर हे लोकांना जे मान्य करावं लागेल. नाही, मिलिंद देवरा साहेबांनी पण काम केलं. आजही बघतो मी प्रत्येक दिवशी नाही कुठेतरी असतं. आज इथे उद्घाटन आहे, आज मलबार हिलमध्ये आहे, आज कुलाब्यामध्ये आहे, आज बायकाव्यामध्ये आहे, शिवडीमध्ये आहे आणि वरलीमध्ये तर आहेतच आहेत. आता तर काय आपण जरी फंड नाही दिला तरी चालेल, भाऊ सर्व बघून घेतील आणि मी तर आहेच. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आज ज्यांचा सत्कार आहे त्यांचा आपण भाषण ऐकणार आहेत. मला नाही फंडावरती सही करणारे मिलिंदचे नरसाळे साहेबच आहेत. ते आम्हाला आठवण आहे म्हणून आम्ही त्यांना विसरत नाही, पण माझ्या बाजूला बसवलंय की काय असेल कमी तर सांगू. असो, मी आपल्याला एवढंच विनंती करेन की या ठिकाणी, या वरली ठिकाणी अनेक दिवसापासून आम्ही बघतोय, कारण या ठिकाणी जी काही कामं आहेत ज्या आपल्या कार्यकर्त्याला मिळत नाही आहेत, पण भाऊ मी आज सांगतो आपल्याला, आपल्या साक्षीने हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना ही कामं मिळाल्याशिवाय आम्ही सर्व कार्यकर्ते गप्प बसणार नाही. आम्ही तुमच्या सकाळ संध्याकाळ पाठी लागू. देवरासाहेब त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही, पण मला वाटतंय देवरासाहेब आपणही लक्ष घातलं तर खरोखरच आमचे जे कार्यकर्ते आहेत ते मोकळ्या हाताने आहेत. ते आजपर्यंत आमच्या नेत्यांवरती विश्वास ठेवत आहेत, पण आता त्यांच्या हाताला काहीतरी लागलं पाहिजे. कारण साहेब आपण या विधानसभेचे उपसभापती आहात, म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की एकही कार्यकर्ता आज तुटला नाही पाहिजे तर जोडला पाहिजे. एवढंच बोलतो आणि मी इथे थांबतो, माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद ना दत्ता नरवणकरजी. त्यानंतर आमचे सन्माननीय खासदार मिलिंद देवराजी आपणास संबोधित करतील. सन्माननीय व्यासपीठ येथे उपस्थित असलेल्या माझं सर्व वडील मंडळींना, बंधू भगिनींना, आजचा वर्लीकरांचा जोश आणि उत्साह पाहिल्यानंतर ही मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की 2029 मध्ये बदल नक्कीच होणार आहे. आणि बदल म्हणजे या विभागाचे आमदार, या विभागाचे खासदार यांना आपल्याला रिटायर करायचंय. मी सर्वप्रथम आजचा या भव्य नागरिक सत्कार सोहळाचा सर्व ऑर्गनायझर्स, तुम्ही मला बोलवल्याबद्दल, आयोजित केल्याबद्दल मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वतीने आपले लाडके भाऊ सचिन भाऊ आहेर, ऐश्वर्या आहेर, लाली भाऊ यांना मी मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या वतीने मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी धन्यवाद देतो. डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांना मी धन्यवाद देतो, कारण आज सर्वात जास्त फायदा आणि लाभ सर्वसामान्य वर्लीकरांना होणार आहे, त्याचा मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून मी शिंदे साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो. भाऊ आणि माझं खूपच वैयक्तिक राजकीय खूप जुने संबंध, नाते आहे. माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई देवरा या विभागाचे खासदार होते. भाऊनी मुरलीभाईंबरोबर काम केलेले आहेत. आणि मी जेव्हा 2009 मध्ये या विभागाचे खासदार होतो, केंद्रीय मंत्री होतो, तेव्हा भाऊ या विभागाचे आमदार होते, गृहनिर्माण राज्यमंत्री होते. आणि मला हे सांगण्यास खूप आनंद वाटतो की भाऊ आणि माझं ट्युनिंग नेहमी अतिशय स्ट्रॉंग होतं. तेव्हा भाऊ आपण सेपरेट टीम्स मध्ये होतो, पण युती होतो. आणि आज आपण पुन्हा एकदा
एक टीममध्ये आहोत. त्यासाठी भाऊ मला खूप खूप आनंद वाटतो. मला खात्री आहे की भाऊच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य वर्लीकरांना पुन्हा एकदा न्याय मिळेल. वर्ली खऱ्या अर्थाने मिनी इंडिया आहे. BDD चाळीमध्ये राहणारे भाडेकरू असो किंवा आपल्या वर्ली कोलीवाडामध्ये ज्यांचा खांद्यावर मुंबई उभारली आहे, मुंबईचे मूळ रहिवासी असो, गिरणी कामगार असो, झोपडपट्टी आणि चाळीमध्ये राहणारे भाडेकरू असो, सर्वांना न्याय देण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार करत आहेत. परंतु स्थानिक लेवलवरती आपल्याला भाऊसारख्या एक माणसांची गरज आहे. आणि आता मी सर्व वर्लीकरांना पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. तुम्हाला भाऊ उपसभापती म्हणजे खूपच इम्पॉर्टंट पोस्ट आहे आणि भाऊच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळेल म्हणजे पक्ष मजबूत होईल. पक्ष मजबूत होईल तर सरकार मजबूत होईल. सरकार मजबूत होईल तर सरकारच्या माध्यमातून जनतेनं आपण न्याय देऊ शकतो. आणि आज मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की सर्वसामान्य मराठी माणसांचा सर्वात मोठा प्रश्न घरचा प्रश्न आहे. आणि कायमस्वरूपी घर देण्याचा काम वर्लीमध्ये भाऊनी सुरू केलं होतं. आणि आज झोपडपट्टी चाळीमध्ये राहणारे मराठी माणसांना कायमस्वरूपी घर देण्याचं काम भाऊ करणार आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाऊ करणार आहे. शिंदे साहेब महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री देखील आहेत. आणि म्हणून मी भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि मी एक गोष्टी शेवटी एवढं सांगू इच्छितो की आज मी या विभागाचे लोकसभा खासदार नसलो तरी मला हे सांगण्यास आनंद वाटतो की मी लोकसभा खासदार म्हणून आपल्यासाठी काम करत आहे. आणि मी लोकसभा खासदार म्हणून मला आपल्यासाठी काम करायचं आहे, आपल्याला न्याय द्यायचा आहे. आणि या विभागाचे आमदार, स्थानिक आमदार भाऊ नसलो तरी भाऊ आपल्या स्थानिक आमदार म्हणून काम करत होते, काम करत आहे आणि भविष्यामध्ये काम करत राहणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने भाऊंना मनापासून शुभेच्छा, अभिनंदन करतो. सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन करतो. आणि सर्वसामान्य वर्लीकरांना मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. या ठिकाणी धन्यवाद देवराज साहेब. भाऊंनी सर्वांना विनंती केली आहे, सर्वांना भेटणार आहेत, सर्वांच्या शुभेच्छाचा स्वीकार करणार आहेत. कृपया फटाके वाजू नये प्लीज. आणि कोणी गर्दी गोंधळ करू नये कारण भाऊ या शेवटपर्यंत तुमच्यासाठी थांबणार आहेत. या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की बरेच सोसायट्या, बौद्धजन पंचायत समिती मंडळ असे लोक आल्या. सर्वांना विनंती आहे की आपल्या छोट्या चिठ्ठीवरती आपल्या विभागाचं नाव, आपल्या मंडळाचं नाव, आपल्या सोसायटीचं नाव, नगराचं नाव आपण द्या म्हणजे आम्ही या ठिकाणी तुमचं नाव घेऊ शकतो. आणि मी या ठिकाणी आनंद खरात, रिपब्लिक ऑफ इंडिया, रासू गोवेचे मुंबई आलेले आहेत, प्रतापराव आलेले आहेत. सर्वांचा धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या विभागाचे लाडके, लोकप्रिय आणि खरे काम करणारे खासदार, कारण आता काही जण काय आपलं रूम बदली करून इकडे आले म्हणून त्यांना आम्ही स्थानिक समजतो, पण स्थानिक खासदाराची व्याख्यामध्ये बसणारे खासदार असे आदरणीय मिलिंद देवराजी, मंचावर उपस्थित असलेले सुशीलाबेनजी, या विभागाचे लोकप्रिय माजी नगरसेवक, माझे सहकारी बंधू आदरणीय दत्ता नरवणकरजी, वंदनाताई गवळीजी, मंचावर उपस्थित असलेले आमच्या नरवणकर वहिनीजी आणि आमचे स्नेही, ते नेहमी म्हणत असतात की भाऊ जरा हा निर्णय 2-3 महिने अगोदर कॉर्पोरेशनला घेतला असता तर माझाही भला झाला असता, असे समाधान सरवणकरजी. इतर सर्वच, हरुण खान पण आपले नगरसेवक आहेत, माझे जुने सहकारी आहे, नरेंद्र राणे सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष आहेत, सुनील नरसाळेजी आज स्थानिक कॉप नगरसेवक आहेत, माझी मुलगी ऐश्वर्या अहिर, सुनील अहिरजी, इतर मुंबई पुण्यावरून आलेले आमचे युवकांचे नेते, चाकणवरून आलेले काही नगराध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शाखा समन्वयक माझ्यावर ज्यांनी मला साथ दिली, आणि विद्यमान असलेले पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, प्रशांत गवसजी असतील, इतर सर्व आदरणीय व्यासपीठ, मोसिनजी इकडे आहेत,
आणि विशेषतः माझ्यावर प्रेम करणारे तमाम वेगवेगळे समाजाचे घटक, वेगवेगळे सोसायटीचे, जातीचे, धर्माचे सर्व आलेले मान्यवर, उपस्थित असलेले तमाम मतदार बंधुभगिनी बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच मी आपली सर्वांची क्षमा मागतो की काही राजकीय निर्णय अपरिहार्य गोष्ट असतात, त्यावेळी काही विश्वासात घेऊन गोष्टी करायच्या असतात. परंतु माझ्या जीवनामध्ये अनेक अशा काही घटना घडल्या आणि मी नेहमीच म्हणतो की मी वयाच्या 27व्या वर्षामध्ये आमदार झालो. वयाच्या 20व्या वर्षामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. अनेक जबाबदारी मला कमी वेळामध्ये आणि विशेषतः वयामध्ये मिळण्याचं काम झालं. असा असला तरी देखील ज्या समाजाचं प्रतिनिधित्व तुम्ही करता, ज्या घटकांना तुम्हाला एकत्रित घेऊन काम करण्याची भूमिका घ्यायची असती, त्यांना किमान बरोबर ठेवणं हे एका नेत्याच्या आणि एक सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्याचं काम असतो. एक भूमिका मी 2019 साली घेण्याचं काम केलं. त्यावेळी माझ्यावरती खूप टीका आरोप झाली. पण असं असला तरी देखील या वरळीकरांसाठी आणि विशेषतः समाजातला एक घटक ज्याला काहीतरी इकडे घडवायचं आहे, त्याला आपण साथ द्यायची का विरोध करायचं, आणि एक त्या दूरदृष्टिकोनातून भूमिका घेण्याचा प्रयत्न मी केला. ही भूमिका ज्यावेळी मी आज नवीन होऊन घेण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये निश्चितपणे माझा स्वार्थ आहे असं काही लोक ज्यावेळी म्हणतात, तर त्यावेळी मी छाती टोकून सांगतो की हो, हा माझा स्वार्थ आहे. परंतु माझ्यापेक्षा माझ्यावरती अवलंबून राहणारा महाराष्ट्रातला काऱ्याकोपऱ्यामधला जो घटक आहे, जो समाज आहे, जो वंचित आहे, जो उपेक्षित आहे, त्यांच्या स्वार्थ आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच ही भूमिका आज आपण घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. राजकारणामध्ये काही जे गोष्ट असतात, ठीक आहे, आरोप प्रत्यारोप करण्याचं काम करतात. काही लोकांना असं वाटते की इकडे दुसऱ्या पक्षाकडनं आले तर ते चांगले होतात, आपल्याकडनं गेले तर ते नालायक होतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी जात नाही. परंतु ज्या उपेक्षित असलेल्या समाजाला न्याय जर आपल्याला द्यायचा असेल, तर आपल्याला राजकीय जीवनामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल, तर आपल्याला काही भूमिका हे ज्यावेळी पटत असतात तर त्याला साथ दिली पाहिजे. काही वेळी पटत नसेल आणि जे वारंवार चर्चा करून, वारंवार बोलून पण त्यातला काही जर बदल होत नसेल, तर आपल्या जीवनामध्येच काहीतरी बदल आपण करून घेतलं पाहिजे. या भूमिकेतून मी काम करण्याचा प्रयत्न केला. कालपर्यंत तुम्ही बघितलं असेल की मी एका शहराचा अध्यक्ष होतो. मी मिलिंदजींनी उल्लेख केल्याप्रमाणे 7-7 विभागाची खात्याची जबाबदारी पार पाडण्याचं काम केलं. असं असला तरी देखील मी कुठे अपमानित होऊन घेऊन, कुठे भूमिका घेऊन असं राहिलो नाही. वरळीकरांच्या हितासाठी 2 पावलं मागे जावलेली तरी चालेल, परंतु याही देखील या भागातले लोकप्रतिनिधी त्याला खांद्याला खांदा लावून देऊन या परिसराच्या लोकांचा विकास कसं करता येईल हे बघण्याचा दृष्टिकोन केलं. आज सांगावा कोणी, वरळी विरडी चाळीचा प्रकल्प आज जर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी साथ दिली नसती आणि एग्रीमेंट आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही हटणार नाही, ही संकल्पना ज्यावेळी मी केली आणि ते करण्यास भाग पाडला नसता, तर कदाचित या प्रकल्पाला आज गती कुठे मिळाली नसती. 2013 साली ज्यावेळी मी जर राज्याचा गृहनिर्माण मंत्री होतो आणि पहिली जिजामाता नगरची LOI, मिलिंदजी आपल्याला आठवत असेल की त्रिके केला जात होता, मी आपली साथ घेतली. आपण पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडे गेलो आणि आपण त्यांना सांगितलं की हे चालणार नाही, तुम्ही मुंबईतल्या सर्व त्रिके रद्द करा, पण या त्रिकेला तुम्हाला मान्यता द्यावी लागेल. आणि महानगरपालिकेला कॉन्ट्रॅक्टर ठेवून आपण जिजामाता नगरचा 2013 साली तो त्रिके आपण मंजूर करण्याचं काम केलं, LOI दिलं. 31 डिसेंबरला मला आजही आठवते, अधिकाऱ्याचं नावही सांगू शकतो, निर्मल कुमार देशमुख, म्हणून ते प्रकल्प राहू शकला. नाही तर त्रिके अंतर्गत जर प्रकल्प तो त्यावेळी गेला असता, तर आज महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठा जो काम स्ट्रॉमडनेचं चाललेला आहे तो चालला असता आणि जिजामातेचे लोक हे PAP मध्ये कुठेतरी वडाळा किंवा कुठेतरी मानकूड किंवा मलाड किंवा मालवणीला दुर्दैवाने गेले असते. असंख्य गोष्ट सांगता येण्यासारखी आहे. गोपाळनगरचा प्रकल्प आम्ही आल्यानंतर आपण याच जांभुरी मैदानमध्ये लोकांना चावी वाटपाचं करण्याचं काम केलं, पण आजही देखील लोकांना तिकडे भाडा मिळत नाहीये. आजही लोक तिकडे बेघर झालेले आहेत. कोळीवाड्यामध्ये तर मला अवघ्या काही वर्षासाठी संधी मिळाली आणि ती संधी मिळाल्यानंतर त्या कोळीवाड्यामध्ये जेवढे काही विकास कामं आपण करू शकलो, मग रिंग रोडचा काम होता किंवा इतर होता, ही भूमिका आपण घेण्याचा प्रयत्न आपण केलं गेलं.
जुन्या मोडकळी झालेल्या इमारतीच्यासाठी जे धोरण आज 79B खाली झाला होता, त्याची मूलभूत संकल्पना ही त्या काळामध्ये आम्ही घेतली होती. आणि 33(9) पॉलिसीमध्ये जर मालक जर तयार नसेल तर हा तुम्ही 79B आणि बचा तुम्ही निर्णय घेतला पाहिजे, आणि त्याला आताच्या शासनाने मान्यता दिली. कालच मला सांगण्यात आनंद होतो आणि मी भाग्य समजतो की माझ्या उपसभापती पदावरती मी बसल्यानंतर माझ्याच उपस्थितीमध्ये तो बिल पास झाला. आणि अनेक लोकांनी जे भाडेकरूंना जो न्याय मिळत नव्हता, आता 79A आणि B आणि C मध्ये मी विनंती केली होती एक आमदार या नात्याने की तुम्हाला कोर्टाच्या भरोश्यावर राहू नका, कायद्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल. आणि शासनाने ती दखल घेतली. याच अधिवेशनामध्ये तो बिल आणला आणि जुन्या मोडकळी झालेल्या या पूर्ण मुंबई शहरातल्या इमारतींना दिलासा देण्याचं काम हे मला वाटते या सरकारने आणि आमच्या सरकारने करण्याचं काम केलं. हे मी यासाठी सांगतो, काही वेळी काही लोक सांगत असतात की अनेकांना भरपूर काय दिलंय, मग अजून काय पाहिजे. परंतु एक लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे, जी जी जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम केलं. आज इकडे पुणे शहरातले लोक आलेले आहेत, आज त्यांनाही देखील तुम्ही विचारू शकता. चाकणमधून लोक आलेले आहेत, पुणे जिल्ह्याचे 21 विधानसभेमधून लोक सकाळी मला येऊन भेटून गेलेत. RMMS मध्ये आज मोठ्या प्रमाणावरती मिलिंदजी सत्कार होता. 4,500-5,000 हजार लोक आज तिकडे, त्यांना भेटून मग मी इकडे आज येतोय. तिकडे देखील होता. ही का झालेली आहे, का जुळली गेलेली आहे? कारण या प्रत्येकांच्या सुखादुखामध्ये एक संपर्क प्रमुख या नात्याने त्यांना साथ देण्याची भूमिका मी घेतली. पक्षाने जबाबदारी दिली तर पक्षाला रडगाणा करण्याचं काम केलं नाही. वेळ आली तर पदरातले 2 पैसे खर्च करून त्यांना साथ देण्याचं काम केलं. आणि 2 विधानसभा जी आम्हाला मिळाली होती त्यात एका विधानसभेमध्ये चाकणसारख्या भागामध्ये पक्षातल्या सर्वोत्कृष्ट जास्त मतदानाने जर कुठचा आमदार निवडून आणण्याचं काम केलं असेल तर 52,000च्या आघाडीने आज बाबाजी काळे म्हणून घेऊन त्या आमदारांना आणण्याचं काम केलं. आणि मग या जबाबदारी दिल्या तर हे काहीतरी अंगावर ओढून करून घेतलं नाही. माझ्या मुलीने ती प्रतिक्रिया दिली. आज सामाजिक क्षेत्रामध्ये ऐश्वर्यासारखी काम करते, पण कधी आम्ही हट्ट धरलं नाही जसं इतरांनी बाल हट्ट धरलं की माझ्या भावालाच मिळालं पाहिजे, मला मुलालाच मिळालं पाहिजे, मला बहिणीलाच मिळालं पाहिजे. पण आम्ही कधी भूमिका घेतली नाही. सुनील अहिर या भागाचे या अगोदरच नगरसेवक होते. 5ही नगरसेवकांनी सांगावं की या नगरसेवकाच्या महानगरपालिकेमध्ये एक नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी तन मन आणि धन देऊन निवडून आणण्याचं काम करत असताना तुमच्या मतदारांच्या माध्यमातून मी फिरलो असतो. आणि म्हणून मला वरळीकरांना सांगायचंय की एक नवीन झेप घेण्याचा मी प्रयत्न करतोय आणि यासाठी घेतोय. आज इकडे तुम्ही बघितलं असेल, मला काही पत्रकारांनी विचारलं की तुम्ही तर सेक्युलर आहात, मग आज तुम्ही या पक्षात आल्यानंतर काय? मी कालही सेक्युलर होतो, आजही सेक्युलर आणि उद्याही सेक्युलर राहील. कारण स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार आहे की इथल्या इतर जाती आणि धर्माचा द्वेष करायचा नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि तोच कानमंत्र आज आदरणीय एकनाथ शिंदेजी घेण्याचा प्रयत्न करतायत. मिलिंदजी, तुम्ही पहिल्या पुढे गेलात, तुमच्याच कानमंत्र घेऊन मी तुमच्या मागे येतोय असं कोणाला गैरसमज होऊ नये. परंतु तुम्ही गेल्यानंतर पण ही जी भूमिका जी तुम्ही आपण घेतण्याचं काम केलेलं आहे, ह्याच्या मागचा हा हेतू आपल्याला काय मिळाला, तुम्हाला काय मिळालं किंवा मला काय मिळालं नाही, या जनतेला आपण काय देऊ शकतो, या भावनेतून मला असं वाटते तुम्हाला आणि आपल्याला मिळून दोघांना काम करावं लागेल. आणि आज आपण मिळून शपथ घेऊया की या वरळीकरांच्या भागातले अनेक प्रश्न असतील जे रखडलेले आहेत, ज्याची सुनवाई होत नाही, या शहरातले आणि विशेषतः या दक्षिण मुंबईमध्ये आणि दक्षिण मध्य मुंबईमधले जे लोकांचे समस्या असतील, आज एक भाऊ नाही 2 भाऊ तुमच्या मागे उभे आहेत. पूर्ण ताकदीने तुमच्या या पुढच्या विकास कामाला पण देखील गती आम्ही आणून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये. आणि ही गती देत असताना अनेक समस्या जी आजही प्रलंबित आहे त्याला सोडवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. आजची पण देखील ही सभा किंवा ही बैठक किंवा हे आयोजन आपण जांभुरी मैदानमध्ये पण घेण्याचा प्रयत्न करतो, पण तिकडे चिखल खूप असल्यामुळे आपण इकडे केलं. तुमच्या सर्वांची गैरसोय. 8:30-9 वाजेपर्यंत अजून लोकांचे फोन येत आहेत. मी आपल्याला एवढंच नम्रपणे सांगू इच्छितो की या परिसरातल्या लोकांना आज पोलिसांचा प्रश्न जे आहे, पोलिसांच्या घराचा प्रश्न हे जर आम्ही मांडला नसता तर तो कॅबिनेटमध्ये मंजूर झाला नसता. अर्थात लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी देखील साथ देण्याचं काम केलं, हे मी खोटं नकारणार नाही. पण तो मुद्दा मी मांडला की गिरणी कामगारांना जसं घर दिला जातो, मग पोलीस जो कर्मचारी जो आयुष्यभर ज्यांनी आपला घालवला आहे त्या पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना घरं का देत नाही, आणि पुनर्बांधणीमध्ये त्याचाही समावेश केलं पाहिजे. गिरण्यांच्या चाळीच्या बाबतीतला प्रकल्प आपण पुढाकार घेतला आणि आज सेंच्युरी मिल क्वार्टर असेल, दिग्विजय मिल क्वार्टर असेल, NTC मध्ये मिलिंदजी तुम्हाला आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहेत आणि ते देखील प्रश्न आम्ही हाताळण्याचं काम केलेलं आहे. मी नक्कीच आकर्षित झालो
आज एकनाथ शिंदेजींचे माझे संबंध हे काय आज नव्हते. मला आठवते की मी ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी ते एका विधानसभेचे आमदार म्हणून माझ्याकडे क्लस्टरच्या बाबतीत यायचे. आज श्रीकांत शिंदे आणि माझे काही संबंध आजचे आहेत अशातलं नाही. आम्ही या अगोदर देखील पक्षाच्या कार्यक्रमासाठी आम्ही दोघं एकत्रित काम करत होतो. त्यांनी मला आग्रह काय आजच धरला अशातलं नाही. 24ला पण मला त्यांचा प्रेमाचा आग्रह होता. महानगरपालिकेला पण माझा त्यांचा प्रेमाचा आग्रह होता. पण मी त्यांना भूमिका घेतली की ज्यांनी मला साथ दिली आणि ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत हे घेतोय आणि माझ्यामुळे जे इकडे निवडून आलेले आहेत अशा लोकांना आपण ऐनवेळी सोडणं हे योग्य होणार नाही आणि म्हणून ती भूमिका घेतली नाही. पण आज नवीन जिद्दीने नवीन जोमाने मी आज भूमिका घेतोय आणि ती भूमिका घेत असताना वरळीकरांची साथ मला पाहिजे. आणि आज तुम्ही बघितलं असेल की मिलिंद देवराजी हे काही मतांनीच दुर्दैवाने ते त्यावेळी निवडून येऊ शकले नाही. पण त्यावेळी त्यांना साथ नव्हती. पण मिलिंदजी आता वरळीची जागा काय तुम्हाला आम्ही देणार नाही. तुम्ही आप दिल्ली देखो हम गल्ली देखते. आमच्या इकडचे बसलेले सर्व जे आहेत इच्छुक असतील जे कोण इच्छुक असतील आणि पक्ष जे कोण उमेदवार दिलं जाईल मी वरळीकरांच्या साक्षीने सांगू इच्छितो की हा वरळीकर हा चमत्कार घडवणार आहे. तो डोक्यावरती घेणारा पण आहे पण डोक्यावरून खाली आपटणारा पण आहे. कारण या मतदारांना ग्राह्य धरलं झालेलं आहे. काही लोकांनी तर 7-12 वरतीच वरळी लिहून टाकलेली आहे. अरे मी पण वरळीतूनच निवडून आलोय. आणि मिलिंदजी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हा पद हे काय आजच मिळालं नाही. पहिला शिवडी विधानसभेमध्ये 2 वेळा मी आमदार होतो आणि नंतर वरळी डिलिमिटेशन म्हणजे जसं तुमचं दक्षिण मुंबई आणि दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई एक होऊन लोकसभा झाली तशी शिवडी आणि वरळीची एक झाली. त्या वरळीमध्ये याच वरळीकरांनी मला निवडून देण्याचं काम केलेलं आहे. आणि आज उपसभापती पद मला मिळालेलं आहे. पण मला आजही आवडून सांगायचं आहे की हा मान विधानसभेचा अध्यक्ष म्हणून नरवडे साहेबांना पण देखील या अगोदर मिळालेले आहे. पण मी तुम्हाला गवाही देऊ इच्छितो की या पदाचा गैरवापर होऊ देणार नाही. प्रत्येक समाजाचा घटक वेळ आली तो कुठच्या जातीचा आहे धर्माचा आहे किंवा पक्षाचा आहे हे बघितला जाणार नाही. तो या विभागाचा आहे. त्याला न्याय मिळाला पाहिजे. तो उपेक्षित आहे. तो आशेने येतोय. आशेचा किरण त्यांच्याकडे आहेत. मी आपल्याला गवाही देऊ इच्छितो की एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली त्या प्रत्येक घटकाला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे का आम्ही आकर्षित झालो. गिरणी कामगारांचा मोर्चा होता. दरवर्षी आम्ही मोर्चा काढायचो. कुणी सुनवानी करत नव्हता. मी पुढाकार घेतला. मी सांगितलं का आता शेवटचाच मोर्चा आम्ही करू. कारण मुंबईमध्ये घरं मिळाली पाहिजे ही गेल्या अनेक वर्षाची आमची मागणी आहे. कोणी दखल घेत नव्हता. उदय सामंतांनी मध्यस्थी केली. प्रसादनी मध्यस्थी केली. मी त्यांना सांगितलं की मला राज्याचे मुख्यमंत्री किंवा अन्यथा उपमुख्यमंत्र्यांना द्या. तोपर्यंत मी हा मोर्चा मागे घेणार नाही. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आम्ही हटलो नाही. 12:30 वाजता ठाण्यावरून एकनाथ शिंदेजी नंदवनला आले. आमच्या शिष्टमंडळाला भेट दिली आणि सांगितलं का 1 दिवस द्या. दुसऱ्या दिवशी मी तुमची बैठक लावतो. तिसऱ्या दिवशी त्यांनी बैठक लावली आणि मुंबईमध्ये गिरणी कामगाराला घर आम्ही देणारच ही भूमिका त्यांनी स्वीकारण्याचं काम केलं. मग आम्ही त्यांना आकर्षित होऊ नाही की नाही. बीएसटीचा संप होता. 4 दिवस संप झाला होता. काही लोक ह्या संप मोडण्यासाठी मेसा लावत होते. काही लोक 27-28 लोकांना आज जेलमध्ये बंद करण्याचा काम झाला होता. 5वा दिवस उलटून चालला होता. कोणी मध्यस्थी करायला तयार नव्हता. त्यावेळी मी प्रताप सरनाईक माझे संबंध असताना त्यांना मध्यस्थी करण्यास भाग पडला आणि त्यांना विनंती केली. त्यांनी आश्वासित केलं की तुम्ही संप मागे घ्या. आम्ही सांगितलं का नाही राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि आमच्यातले जी समस्या आणि जे आमचे समस्या सोडवावे. तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेजीने आम्हाला वेळ दिली. न होणाऱ्या गोष्टी जे बीएसटी मध्ये होते ती समिती गठीत केली. कामगारांना 3,000 रुपये वाढ दिली आणि जे कॉन्ट्रॅक्ट कामगार 25-30 हजार कामगार आहेत ज्याला कायद्यामध्ये 1ही रुपया वाढ मिळू शकत नाही अशा लोकांना 2,000 रुपये प्रत्येकी महिन्याला वाढ देऊन त्यांना न्याय देण्याचं काम केलं. मी कसं डोळे झाक करू शकतो. तर न्याय देणारा कार्यकर्ता काम करणाऱ्या कार्यकर्त्याबरोबर साथ द्यायला जर तयार असेल ती साथ मी घ्यायची की सोडून फक्त पुढे जायचं हा प्रश्न माझ्या समोर होता. आज महाराष्ट्रभरामध्ये अनेक प्रतिक्रिया येत असतील. महाराष्ट्रामध्ये समज आणि गैरसमज होत असतील. पण मी जी भूमिका घेतलेली आहे तो उपेक्षित असलेल्या समाजाच्या घटकापर्यंत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि ते न्याय देण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये या पदाचा बहुमान ठेवत असताना मी निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही. आज राज्याचे मुख्यमंत्री असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस जी असतील त्यांच्यासारख्याने पण मला साथ देण्याची भूमिका घेतली. आज सुमित्राताई वहिनी असतील त्यांना तर आनंद झाला की आज आमच्याच कुटुंबातला एक व्यक्ती इथपर्यंत आज पोहोचतोय.
पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की ज्याला खांद्याला खांदा लावून मी साथ दिली, ज्यांना आपण या विधानसभेमध्ये घडवण्याचा प्रयत्न केला, ज्यांना आपण वेगवेगळ्या भूमिकेतून पुढे आणण्याचं काम केलं, आज किमान त्यांनी एक शुभेच्छा जरी दिल्या असत्या तर मला सारख्या कार्यकर्त्याला ते आनंद झाला असता की कालपर्यंत माझ्याबरोबर साथ देणारा माणूस आज समजा जरी वेगळी भूमिका घेत असेल पण त्याला माझे लाख लाख शुभेच्छा आहे. ते न घेता जे टीका करतात, आरोप करतात, त्यांच्याकडे बघण्याची गरज नाही. मी परवाच्या दिवशी सांगितलं की आयुष्यात ज्याने कधी दगड उचलले नाही, दगडाचा कधी कोणाशी नाता नाही, ते आता आम्हाला समजायला लागलेत की काय दगड असतो आणि काय संघर्ष असतो. त्या सर्व संघर्षातून पार करून मी आज इथपर्यंत तुमच्यापर्यंत आलेले आहेत. तुमचा आशीर्वाद राहिला तर निश्चितपणे एकूण एक घटकाला न्याय देण्यासाठी, जसा 89चं कार्यालय या अगोदर जसा उघडा होता, हा 89च्या कार्यालयामध्ये आलेला कुठचा जाती धर्माचा माणूस कधी आम्ही बघितला नाही, पक्षाचा बघितला नाही, तीच भूमिका पुढच्या काळामध्ये राहून तुमचे असंख्य असलेले प्रश्न, प्रकल्पाचे असंख्य असलेले प्रश्न, तुमची जी सुनावणी होत नाही त्या सर्व प्रकल्पाला पण देखील गती देण्याचं काम मी आणि मिलिंद देवराजी आणि व्यासपीठावरती सर्व मान्यवर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे अभिवचन मी या निमित्ताने देतो. परत एकदा आपल्या सर्वांच्या समोर नतमस्तक होत असताना आपली जिद्द आणि अपेक्षा या पूर्ण करण्यासाठी माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते दिवस रात्र तुमच्याबरोबर सोबतीला काम राहण्याचा प्रयत्न करणार आहे. दत्ताजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की या प्रक्रियेमध्ये आल्यानंतर सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना एकत्रित आपल्याला आणावं लागणार आहे. कोण मोठा आहे कोण छोटा आहे हे न बघता आपण एक आपुलकीने कुटुंब प्रमुख या नात्याने तुम्ही मी आपण आजपर्यंत काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दत्ताजी बोलले ही गोष्ट खरी आहे की त्यांचा कार्यालय आणि माझा कार्यालय एकत्र असल्यामुळे एवढा गैरसमज होता की दत्ता नरवणकरने तिकडे बसायचं सोडून दिलं आणि ते डायरेक्ट इकडे गांधीनगरला येऊन शिफ्ट झाले. पण असं असलं तरी देखील ते ज्यावेळी अगोदर मनसेमध्ये होते तरी माझे संबंध तसेच राहिले, पक्षात आले तरी देखील संबंध तसे राहिले. पक्षामध्ये ते आणि मी वेगळी भूमिका त्यांनी घेतली म्हणून मी कधी तिरस्कार करण्याचं काम केलं नाही. तो नाता मला असं वाटते तुमच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये घेऊन जाण्याचं काम करूया. आज असंख्य कार्यकर्ते जुडत आहेत, असंख्य भागातली लोकांचे मला येत आहेत, असंख्य या पुरळीतले आहेत. आज तुम्ही बघा कोळीवाड्यातल्या वेगवेगळ्या समाजातली लोक आलेली आहेत, आज गावकीतली लोक जी आज इकडे आलेली, मी त्यांचा नतमस्तक होऊन आभार मानतो. सोसायटीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आलेले आहेत, तेलुगू समाजाची लोक आलेली आहेत, मुस्लिम समाजाची लोक आलेली आहेत, म्हणजे मागासवर्गीय समाजाच्या बौद्ध पंचायत शाखेतली जी लोक आलेली आहेत, म्हणजे असा कुठचाही घटक नाही आहे जो आज या प्रेमापोटी मिळालेला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो हे पद मला मिळालेलं नाही आहे, हे पद हे तुम्हाला मिळालेलं आहे. त्या पदाचा वापर तुम्हाला करून घ्यायचा आहे. तुम्ही किती माया मागे लागतात त्यापेक्षा मी तुमच्याबरोबर येऊन तुम्हाला सोडवण्याचं काम, प्रश्न सोडवण्याचं काम मी निश्चितपणे करीन. मी एकच गोष्ट बोलून घेऊन मी थांबतो की पद बदली झालेलं आहे पण तो व्यक्ती तीच आहे. कधी हाक मारा, एक लहान भाऊ या नात्याने सदैव तुमच्या हाकेला साथ देण्याचं काम मी आणि माझे सर्व सहकारी केल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि महायुतीतले पण इतर घटक, आज भारतीय जनता पार्टीचे पण पदाधिकारी आलेले आहेत, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट असतील किंवा अजितदादा गट असतील, ही मंडळी आलेली आहेत. म्हणजे सर्व पक्षातली जी लोक पण देखील प्रमुख लोक आज इकडे जे आलेले आहेत त्या सर्वांचा मी व्यक्तिशः आभार मानत असताना तमाम जनतेचा देखील मी आभार मानतो. आणि आपली साथ ही काय माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती राहील अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांना विनंती या ठिकाणी शुभेच्छा. हां, एकेकाने म्हणजे आपण गर्दी गोंधळ करू नये प्लीज. हां केन थोडं इकडनं का सर्वांचं शुभेच्छा आणि स्वीकार केला जाईल. आपण अगदी लाईनीत यायचंय. या वरचे सर वरची कमी करा, वरची गर्दी सर्वांनी कमी करा प्लीज. या ना प्रकाश कोळी साहेब, या ना. या ना. तिकडनं आले आता तिकडे थांबवा ना देवराज साहेब. व्यासपीठावर गर्दी करू नये प्लीज सर. या ठिकाणी मुंबई पोलीस, आमच्या वरळी पोलिसांनी आवाहन केलेलं आहे, गर्दी करू नये. स्टेज सांभाळायचं आहे. बाळा सावर्डेकर
खोबराकडे जे स्टेज सर सर नमस्कार. इकडून गर्दी कमी होती इकडून गर्दी कमी होती साहेब हो साहेब साहेब इथनं गर्दी कमी होती गाडीला गर्दी खूप आहे असं पटकन जाऊ शकतो. या ठिकाणी मी विनंती करतो पहिला महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्या महिलांना प्रथमतः प्राधान्य देत आहोत. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो खास करून स्टेजवरती जे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे की आपण स्टेजचा ताबा घेऊन एका ठिकाणाहून जायचं आणि एका ठिकाणून यायचं आहे. मी सर्वांना विनंती करतोय या ठिकाणी रवी मयेकर आणि त्यांचे सर्व सहकारी पक्षामध्ये येत आहेत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. बोला. या ठिकाणी गावकरी कोळी जमात ट्रस्ट अध्यक्ष प्रकाश कोळी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आपण यायचे प्लीज घ्या तुम्ही पण सुरुवात. या ठिकाणी मी विनंती करतोय मरियम्मन नगर रईस भाई आणि त्यांची सर्व कमिटी यांनी स्टेजवरती यायचं आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे दीपक सावंतजी भारतीय जनता पार्टीचे दीपक सावंतजी आपण सर्वजण यांना विनंती. त्याचप्रमाणे माता रमाबाई आंबेडकर नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पहिला महिलांना प्राधान्य द्या. सर्व सन्मान्य पदाधिकारी स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी धारावी विभाग प्रमुख अलकाताई या ठिकाणी आलेले आहेत. धारावी विभाग प्रमुख आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन भाऊंचं अभिनंदन करतील. महिलांना प्राधान्य द्या. धारावी विधानसभेचे सर्व पदाधिकारी या. त्यानंतर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गट विजय प्रताप साहेब मुरळी तालुका अध्यक्ष हे आले यांचं स्वागत. थांबा आपण थोड्या वेळात भेटूया. धनश्वर गर्दी खूप आहे. धारावी विधानसभा गांधीनगर VLT एकेकाने थोडं थांबून या हरकत नाही. डहाणू नगर अध्यक्ष राजेंद्र माची डहाणूचे नगराध्यक्ष राजेंद्र माची हे भाऊंचं स्वागत करत आहेत. अंजुमल पैगामे हक BDD 417 वरळी यांचे सर्व पदाधिकारी जरीमरी दर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी JM क्रीडा मंडळ अध्यक्ष राम चव्हाण यांचे सर्व सहकारी या ठिकाणी धारावी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र मच्छीजी आपण सुद्धा पुष्पगुच्छ देऊन भाऊंचं स्वागत करावं. जमीला आप्पा गुलाबशाह बाबा दर्गा जमीला आप्पा हे स्वागत करत आहे भाऊंचं. शिवक्रांती वडार मल्लप्पा शंकर कोरवी घाई करू नका कृपया. त्याचप्रमाणे मालवणी चर्मकार संघाचे आमच्या समस्त पदाधिकारी महिला नगरसेविका आमच्या माजी विनीताताई वैशाली नेरुळकर शांताराम चव्हाण सगळ्या मालवणी चर्मकार संघ या ठिकाणी बरीच लोक वरळीतून आलेल्या वरळीतून बाहेर आलेल्या मी सर्वांना विनंती आहे की आपण शांततेने रिसर या ठिकाणी यावं. भाऊ भेटल्याशिवाय जाणार नाही. प्रत्येकाला भेटणार आहेत. कोणी असं समजू नये की जाणार आहेत. सर्वांना भेट देणार आहेत. आपण सर्वांनी लाईनीमध्ये यावं आणि ज्यांचं झालं असेल त्यांनी करावं. देशमुख यांचा मोबाईल हरवलाय कोणाला मिळत तर कृपया करून स्टेजवर द्यावा. या ठिकाणी अल्पवरची व्यवस्था केलेली आहे. सर्व रहिवाशांना वरळीतील जनतेला विनंती आहे आपण अल्पवर घेतल्याशिवाय जाऊ नये. महिलांना प्रथम प्राधान्य द्या. भाऊ आपला सर्वांना भेटणार आहेत काळजी करू नका. सर्व धर्म समभाव सर्व जाती पंथांचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व चाळीतील लोक झोपडपट्टीतील लोक BDD चाळीतील लोक संपूर्ण वरळी विधानसभेतील लोक या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. प्रचंड गर्दी झाल्यामुळे आज या ठिकाणी थोडा गोंधळ होत आहे. मी सर्वांना विनंती करतो मी या ठिकाणी आमचे मित्र शरद शिरीषकर साहेब आलेले आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांच्यावरील सर्व कार्यकर्ते यांचं स्वागत. बहुतूप स्तंभ मंगलमचे संस्थापक आदरणीय शांतू डोळे साहेब हे देखील आलेले त्यांचं देखील स्वागत. वरळी गाव भाडेकरू संघाचे सर्व मोहन मस्कर मारुती तुषाळकर
शंकर बनगे, मीनाक्षी शिंदे, अरुण कासावकर, किशोर गडशी या सर्वांचं स्वागत. वरळीमधून वरळी कोळियामधून आलेले सर्व आपले ज्येष्ठ यांचं स्वागत. शाखा क्रमांक 97 शाखा प्रमुख राजेश पांडेजी यांच्याबरोबर सर्व आलेले कार्यकर्ते, पुष्पा हरियान यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. रेसकोर्स मधील आमचे संदीप भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले, महालक्ष्मी सेवा संघ, अशोक कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी रेसकोर्स यांचं देखील स्वागत आणि आभार. पदाधिकारी आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. स्टेजवरची मंडळी गर्दी कमी करा. स्टेजवरची मंडळीने जरा गर्दी कमा. आरामात घ्या. सर्व रहिवाशांना भावना भेटू द्या. सर्व रहिवासी संध्याकाळी 5 वाजून या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्व रहिवाशांना भावना भेटू द्या. भारतीय जनता पार्टीचे आमचे किरण शेलारजी, दीपक सावंतजी आपण सुद्धा प्रतीक्षेत आहे. जरा थोडंसं येता असेल तर मग मार्ग काढून या. पठाणचाळचे आमचे सर्व तुषार आणि सर्व कांबळे आलेले सर्वांचं स्वागत करतोय. उजव्या बाजूने लोक येत आहेत, त्यांना विनंती आहे की आपण हळूहळू या, गडबड करू नका. तुमचं काय, तुझं मंडळाचं नाव काय? जनता कॉलनी बीपीटी विभाग. बाउन्सर लोक प्लीज, बाउन्सर जरा बाउन्सरने वर या, गर्दी खूप झालेली आहे. बाउन्सर जनता कॉलनी बीपीटी सर्व कार्यकर्त्याचं भाऊंच्या वतीने हार्दिक स्वागत व आभार. आपण गर्दी केली तर स्टेजला डोकावला, प्लीज गर्दी करू नये, एकेकाने जा. आनंद क्लासचे आमचे आनंद सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद क्लासचे आनंद सर. महात्मा फुले नगर आमचे नायडू नदीम, जय नायडू जय भाई. महात्मा फुले नगर जय नायडू नदीम हे देखील भाऊंचं स्वागत करत आहेत. वरळी भाडेकरू संघाचे आमचे समस्त पदाधिकारी, आमच्या महिला शाखा संघटिका निकिता गडशीजी, या ठिकाणी शेलारजी, सावंतजी आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी, सावंत, भारती पुवाकर, सावंत, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचं मनापासून स्वागत व आभार. स्टेजवरती जास्त लोकांनी उभं राहू नका, कृपया करून विनंती आहे तुम्हाला. बहुजन ज्येष्ठ नागरिक संघ, तानाजी बडेकर, शरद लिंबाळे, शांताराम खंडागळे आणि कांबळे साहेब यांचं देखील स्वागत व आभार. बघा या ठिकाणी गर्दी एवढी आहे. आले आपण सर्वांनी सहकार्य करा. भाऊ इथून जाणार नाही, किती वाजू दे तरी भाऊ इथून जाणार नाही याची भाऊने ग्वाही दिलेली. आपण कृपया करून या, जरा स्टेजवरची गर्दी कमी करा. मी या ठिकाणी आमचे मित्र शरद शिरीषकर साहेब आलेले आहेत, त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांच्यावरील सर्व कार्यकर्ते यांचं स्वागत. बहुतुप स्तंभ मंगलमचे संस्थापक
आदरणीय शांतू डोळे साहेब हे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. वरळी गाव भाडेकरू संघाचे सर्व मोहन मस्कर, मालुषे तुषाळकर, शंकर बनगे, मीनाक्षी शिंदे, अरुण कासावकर, किशोर गडशी या सर्वांचं स्वागत. वरळीमधून वरळी कोलियाट्यामधून आलेले सर्व आपले ज्येष्ठ यांचं स्वागत. शाखा क्रमांक 197 शाखा प्रमुख राजेश पांडेजी यांच्याबरोबर सर्व आलेले कार्यकर्ते, पुष्पा हरियान यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. रेसकोर्स मधील आमचे संदीप भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले, महालक्ष्मी सेवा संघ, अशोक कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी रेसकोर्स यांचं देखील स्वागत आणि आभार. नाव सचिन भाऊंच पहा गाजते जगभर, नाव सचिन भाऊंच पहा गाजते जगभर, नाव सचिन भाऊंच पहा गाजत जगभर, नाव सचिन भाऊंच पहा गाजत जगभर. आहे सचिन भाऊंचे विशाल कर्तृत्व, विशाल कर्तृत्व आहे, विशाल कर्तृत्व, कर्तृत्वाला साधे हे कुशल नेतृत्व, कुशाल नेतृत्व, कुशाल नेतृत्व. सदा लढत राहिले नाविसावा क्षणभर, सदा लढत राहिले नाविसावा क्षणभर. नाव सचिन भाऊंचे पहा गाजते जगभर, नाव सचिन भाऊंचे पहा गाजते जगभर, नाव सचिन भाऊंचे पहा गाजत जगभर, नाव सचिन भाऊंचे पहा गाजत जगभर. कामगारांच्या मुलांना दिला विविध रोजगार, कामगारांच्या मुलांना दिला विविध रोजगार, त्यांच्या कुटुंबियासाठी झाले तारणहार, त्यांच्या कुटुंबियासाठी झाले तारणहार, कामगारांना दिधली पहा मायेची पाखर, कामगारांना दिधली पहा मायेची पाखर. नाव सचिन भाऊंच पहा गाजते जगभर, नाव सचिन भाऊंच पहा गाजत जगभर, नाव सचिन भाऊंच पहा गाजत जगभर. अध्यक्ष म्हणून काम करीत राहिले, काम करीत राहिले, काम करीत राहिले, गिरणी कामगारांचे हित नेहमी पाहिले, हित नेहमी पाहिले, हित नेहमी पाहिले.
अहो अध्यक्ष म्हणून काम करीत राहिले काम करीत राहिले काम करीत राहिले गिरणी कामगारांचे हित नेहमी पाहिले हित नेहमी पाहिले हित नेहमी पाहिले देणी दिलीत मिळवून होती थकीत आजवर देणी दिलीत मिळवून होती थकीत आजवर नाव सचिन भाऊंच पहा गाजते जगभर नाव सचिन भाऊंच पहा गाजत जगभर नाव सचिन भाऊच पहा गाजत जगभर कामगारांच्या मुलांना दिला विविध रोजगार दिला विविध रोजगार दिला विविध रोजगार त्यांच्या कुटुंबियासाठी झाले तारणहार झाले तारणहार झाले तारणहार कामगारांना दिधली पहा मायेची पाखर कामगारांना दिधली पहा मायेची पाखर नाव सचिन भाऊंच पहा गाजते जगभर नाव सचिन भाऊंच पहा गाजते जगभर नाव सचिन भाऊच पहा गाजत जगभर नाव सचिन भाऊच पहा गाजत जगभर हो गिरणी गावचा हा नेता आम्हाला भला कणखर गिरण गावाचा हा नेता आम्हाला भला कणखर नाव सचिन भाऊंच पहा गाजते जगभर नाव सचिन भाऊच पहा गाजत जगभर नाव सचिन भाऊच पहा गाजत जगभर नाव सचिन भाऊच पहा गाजत जगभर सर्वांना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी भाऊंचं स्वागत केलेलं आहे भाऊंना भेटलेलं तरी कृपया करून स्टेजच्या खाली उतरावं अशी विनंती आहे स्टेजवरती गर्दी खूप झालेली आहे स्टेजची कॅपॅसिटी कमी असल्या कारणामुळे आपण सर्वांनी खाली उतरा आपल्या वरळीतील सर्व पोलीस अधिकारी त्यांचे सर्व सहकारी यांना सहकार्य करा अत्यंत चोख पद्धतीने काम करत आहेत त्यांचा आभार तो बोलला लाव पण बंद आहे त्याचप्रमाणे मीडिया प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमाचं चांगल्या प्रकारे प्रकाशन करत आहात आपलं देखील स्वागत व आभार आमचे राजवेदन क्रीडा मंडळ BMCच्या 141 टुर्नामेंट भरत जाधव आणि मर्चंटी साहेब या सर्वांचं स्वागत आभार आरामात या काही करू नका आरामात या पुढे या पुढे पुढे या सर्वांना विनंती आहे स्टेजमधून लोकांना आपण भाऊला भेटल्यानंतर ताबडतोब खाली उतरा बाकीची लोक उभे आहेत त्याचं आपण भान ठेवायचं आहे धन्यवाद नीलम कांबळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील स्वागत व आभार जय भीम आमचे स्वामी विवेकानंद नगर सुरेश सावलाजी विजय सरवणकरजी हरीश कोतवालजी अरविंद कांबळेजी आमचा किपा जयस्वाल गावकर स्वप्नील गावकर सर्वांचं मनापासून स्वागत व आभार
आमचे नितीन गायकवाड देखील उभे आहेत, ते भाऊच्या अत्यंत जवळचे आहेत, त्यांनी सर्वात शेवटी यायचं अशी विनंती आहे. धन्यवाद. सद्गुरू मोरे माऊली मुंबई यांच्यासोबत वारकरी संप्रदाय. या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर नगर कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आलेले आहेत. स्वामी विवेकानंदचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्वांचा आभार. मुंबई बी पार्क मुंबई अध्यक्ष आनंद खरात, मुंबई अध्यक्ष प्रसाद सावस्कर, मुंबई महासचिव चंद्रमणी गायकवाड, मरबाली तालुका अध्यक्ष अर्फून वेगज, सुनील तेटे, या सर्वांचं मनापासून स्वागत आणि आभार. आमचे इक्बाल पटेल यांच्याबरोबर सर्व आमचे मुस्लिम बांधव आले, त्यांचं देखील स्वागत. या ठिकाणी विजय प्रताप सगळ्या शेवटी यायचा तुम्ही, जी जवळची मंडळी आहेत. नितीन आरामात चालेल ना, भाऊचे अगदी जवळचे, जरा गर्दी करू नका, कृपया करून सर्वांना विनंती आहे. सर्वांना भाऊ भेटणार आहे, काळजी करू नका. आम्ही सर्वांचं या ठिकाणी वरळी मित्र परिवार विजय शिंदे आणि यांचे सर्व सहकार्यांचं स्वागत. प्राण भोसले, दूरदर्शन ते प्रभादेवी स्थानक, शेअर टॅक्सी नरेंद्र गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी आले, यांचं स्वागत. राजेश कांगणे आमचे बीजेपी सहकारी राजेश या वरती या ठिकाणी बरीच गर्दी झालेली आहे. मी विनंती करतो मरिअम्मा नगरचे आमचे रईस भाई, तुझे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे कार्तिक देवेंद्र, किरण नायडू, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे विलासभाई प्रशांत गवस, ते सर्व सोसायटीवर या ठिकाणी होते, सापळे, हे सर्वांचं मनापासून स्वागत आणि आभार. वरळी पोलीस कॅम्प गृह प्रकल्प असोसिएशन यांचे सर्व पदाधिकारी यांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सौ नीलम कांबळे, महिला तालुका अध्यक्ष अक्षय कंटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कंटे, निशा काकडे, वार्ड 195 अध्यक्ष, सर्वांचं स्वागत आभार. या ठिकाणी भागेशभाई आमचे सह संघटक वरळी विधानसभा भारतीय जनता पार्टी आणि श्री हनुमान मंदिर ट्रस्ट वरळीगाव, आपलं सुद्धा स्वागत. त्याचप्रमाणे जनता फ्रेंड सर्कल सार्वजनिक नवरात्रोत्सव वरळी कोराडा, त्यानंतर वरळी पोलीस कॅम्प गृह प्रकल्प असोसिएशन व ज्योती तोंडवलकर, आपल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल दक्षिण मुंबई जिल्हा प्रकाश कुटे, जिल्हा उपाध्यक्ष यांचं स्वागत. नीलम कांबळे, आपलं नाव घेतलं सर्वांचं मी या ठिकाणी. बोललो ना, काम करणारे एकशे चीफ प्रमोटर धनाजी पाटीलजी, आपलं सुद्धा स्वागत. आणि प्रकाश चव्हाण, पटांचाचे आम्ही सर्व सरकारी या. अविनाश कांबळे आमचा आणि तुषार आलेला आहे, त्यांचं स्वागत. आमचे राजेश कांगणेजी आणि त्यांचे सहकारी विवेक मोरे, आप्पा, या सर्वांचं स्वागत. सुरेशजी सावला साहेब या. जनता फ्रेंड सरकार सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ वरळी मंडळ 18, सर्वांचे स्वागत आणि आभार. मी विनंती करतो, ज्यांनी झालेल्या त्यांनी हृदया खाली उतरा. मागे बरीच मंडळी उभी आहे, जरा चिठ्ठी लिहून द्या प्रत्येकाने. आपल्या सर्वांचा नाम उल्लेख करणं आमचं कर्तव्य आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, आपण चिठ्ठी लिहून द्या.
हॉटेल ग्रँड हयात सागर देसाई कमिटी संजय जाधव सांतडीवरून लोक आलेले आहेत. प्रवीण मांद्रे यांचं हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती, आपण स्नॅक्स घेतल्याशिवाय घेऊन जाऊ नये, स्नॅक घेऊन जावा. सन्मान्य शरद शिरीषकर आपण वरती या. घे वरती, शरद श्री वरती या. राजेश कांबळेजी वर या. राजेश कांबळे आमचे बीजेपीचे सहकारी, आमचे प्रमोद सुराणा, सर्व मंडळी आलेले आहेत, ते सर्वांचे आभार. थोडा वेळ द्या. आपल्या सर्वांना भाऊ भेटणार आहे याची काळजी करू नका. मी सर्व विनंती करतो. सेंचुरी मिल स्टाफ कॉलनी, माता रमाबाई आंबेडकर नगर, ते प्रकाश जावरे या नगरवरती, सर्वांनी या नगरवरती. धन्यवाद. आभार आहे जितेंद्र सावंत, आभार आहेत. आमच्या नगराचे नवीन सावंत साहेब, आमचे सुपुत्र जितेंद्र सावंके, धन्यवाद सकपाळ, प्रकाशजी आवरे, जतेश सकपाळे, विजय सावंके, गणेश भंडारे, सर्व माताराम नगरातील सर्व कमिटीचे मंडळाचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद आल्याबद्दल. आपलं डेव्हलपमेंटचं काम आपल्याला सचिन भाऊंच्या मार्फत पूर्णत्वास न्यायचा, यासाठी आपण सर्व आलात, त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो. शरद शिरीषकर वरती या. हळूहळू वरती या. शरद शिरकर साहेब वरती या. राजेश कांबळे या. सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करत असताना आपली दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला खाली थांबायला लागलेलं आहे. बरीच गर्दी आहे. मी सर्वांचा आभार. निलेश राणेसाहेब यांच्याकडनं गणेश कसवणकर साहेब आलेले आहेत. निलेश राणेसाहेब यांच्याकडून गणेश कसवणकर, त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी मीडियावाल्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सातत्याने 4 वाजल्यापासून आमचे फोटोग्राफर, मीडियावाले दुपारी 2 वाजता आलेले आहेत. खरं तर त्यांचा आभार व्यक्त करतो. आम्ही पोलिसांचा खास करून आभार व्यक्त करतो की 2 दिवसापासून ते या ठिकाणी आम्हाला सहकार्य करत आहेत. वरळी पोलीस स्टेशन यांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण जे अमूल्य सहकार्य केलं, सर्व स्टाफचं मनापासून आभार. स्वामी विवेकानंद नगराचे आमचे सुरेश सावला यांचा वेळ झालेला आहे घरी जाण्याचा, तर त्यांचे सर्व सहकारी त्यांच्याबरोबर आहेत, तरी तुम्ही थांबावा आणि वरती या अशी विनंती करतो. कांबळे नगरचे आमचे हरीश कोतवाल की एवढी गर्दी असते. उजवीकडून येत आहात आपल्या सर्वांचा, सर्व सोसायट्या, सर्व मंडळ, सर्व समाजातील मान्यवर या सर्वांचा आभार. शिवसेना शाखा क्रमांक 199 शाखा प्रमुख संतोष गणपत सावंत आणि कार्यकर्त्यांचं हार्दिक स्वागत. आमचे मित्र डीके दीपक कावळे हे आलेल्यांचं स्वागत करतो. माझ्याबरोबर काम करणारे शाखा समन्वयक किरण गावडे, बाळा सावर्डेकर,
रुणाल लाड, प्रीतम साळवे या सर्वांचा आभार व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सीताराम मिल कंपाऊंड यांचे सर्व कार्यकर्ते आलेले आहेत. स्वागत. सांस्कृतिक उत्सव मंडळ कामगार नगरचे रवी काकडे हे आलेले आहेत. तर इकडे ना कुठला राजगृह मित्र मंडळ गौतम मानगावणे आणि अजय चेलोन हे आलेले आहेत. स्वागत आभार. या ठिकाणी आमचे मित्र डी त्रिपाठी साहेब आणि सर्व आमचे सहकारी आलेले आहेत. आमचे मित्र आहेत ते, त्यांचं देखील स्वागत मी करतो. आमचे किरण गावडेजी, बाळा सावडेकर, रुणाल लाड, सर्व कार्यकर्ते, संदेश गांभेटे, निलेश साळुंके, सईद, संदीप देशमुख, स्वप्नील नितनवरे, सचिन साळवे, तुषार गंगावणे, प्रीतम साळवे, आमचा सचिन बाळा घेतला. बघा अजूनही भाऊंचा उत्साह त्याचप्रमाणे आहे. 5-5, 6-6 कार्यक्रम जरी आले तरी देखील आम्ही सर्व जमले, पण भाऊंचा उत्साह अजून आहे आपल्याला भेटण्याचा. शेवटच्या माणसापर्यंत भाऊ भेटणार याची नोंद घ्यायची आहे. हो जमलं ती सांगा. राजाभाऊ भोसले या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचे हार्दिक स्वागत. अक्षय घंटेजी आपले हार्दिक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने या ठिकाणी राजा भोसले, अक्षय घंटे यांचं हार्दिक स्वागत. आमचे डिचोलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. हेमंत दळवी साहेब, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे संचालक, आंबेडकर नगर हाऊसिंग सोसायटी, आपले हार्दिक स्वागत. वारसलेन एसआरए गृहनिर्माण संस्था, वारसलेन एसआरए गृहनिर्माण संस्था, आपले देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. भाऊंच्या अभिनंदनासाठी या ठिकाणी जनतेची रांग लागलेली आहे, ते देखील हार्दिक स्वागत. गौतमजी गंगावणे आपले देखील हार्दिक स्वागत. अजय शिलोनजी आपले देखील हार्दिक स्वागत. नितीनजी गायकवाड आपले देखील हार्दिक स्वागत. या ठिकाणी महिलांचा मोठा ग्रुप या ठिकाणी भाऊंचा सत्कार करण्यासाठी आलेला आहे. गौरव परब, युवा समन्वयक, शिवसेना, विनोदजी कोपऱ्याकडे सगळ्यांना पुढे घ्यायचं, सर्वांना पुढे घ्या.